खोट्या आरोपांद्वारे बदनामी केल्याप्रकरणी पलाश मुच्छल यांच्याकडून सांगलीच्या विज्ञान मानेला 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस। सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक पलाश मुच्छल, भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचे मित्र यांनी सांगलीतील विज्ञान माने यांच्यावर 10 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे। पलाश मुच्छल यांनी आपले वकील श्रेयांश मिठाणी यांच्यामार्फत ही कायदेशीर नोटीस धाडली आहे। गेल्या काही दिवसांपासून विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल यांनी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे खोटे आणि तथ्यहीन आरोप सोशल मीडियावर आणि इतर माध्यमातून केले आणि या प्रकरणावर मौन सोडून पलाश मुच्छल यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टद्वारे चोख प्रत्युत्तर दिले असून कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे। पलाश मुच्छल यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की माझी बदनामी करण्याच्या आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या जाणीवपूर्वक हेतूने केलेले खोटे आणि संतापजनक आणि अत्यंत मानहानीकारक आरोप केल्याबद्दल सांगलीतील विज्ञान माने यांना माझे वकील श्रेयांश मिठाणी यांच्यामार्फत 10 कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे। सदर प्रकरणात विज्ञान माने यांनी केलेले आरोप हे केवळ पलाश मुच्छल यांची सामाजिक प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे आणि या कायदेशीर नोटीसमुळे आता सांगली आणि मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडालेली आहे। पुढील कायदेशीर प्रक्रिया लवकरच पार पडणार असल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।